हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतंय? सुनील राजे बोलतोय, बोला ना. दादा ऐका ना, हा बोला. तुम्ही त्या राईट शेख राईट घ्या. मकसूदला ओळखता का? राईटला. हा, कोणतं शेख? उपळीचा. उपळी. एक मिनिट हा, एकच मिनिट चालूच राहू द्या. हा, हा एक मिनिट. हॅलो. हा बोला. त्याने एवढा त्रास दिलाय ना मला, खूपच त्रास दिला. त्याला जरा समजून सांगा तुम्ही. एवढं ब्लॅकमेल करतोय ना मला खूपच. तुम्ही कोण बोलताय? ते मकसूद कोण? काय मला माहित नाही स्टोरी. तुमच्या माणसांकडूनच नंबर भेटला मला. कोणाकडनं? तुमचे जे कोण आहेत ना, ते टायगर ग्रुपचे जे आहेत त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. हा हा, तुम्ही कुठून बोलताय? मी पुण्याला आहे. हा हा. आणि हा मकसूद कोण आहे? हा, मी अहो, त्यांना लाईनवर. हा, तुम्ही सांगा, तुम्हाला त्रास आहे का त्यांना त्रास आहे? मलाच त्रास आहे दादा, पण तो नेमकं कुठला आहे हे प्रॉपर मला माहित नाहीये. त्यांना कसं काय माहिती? त्यांच्या फोनवरून मला फोन केला होता ना, मी त्याचा फोन घेत नाही म्हणून. हा बरोबर. तर असं सांगितलं होतं की अध्यक्ष आहे असं, तो म्हणून त्यांच्याकडून. काय करून आहे बोलला होता का तो? मकसूद काय मकसूद? हा, मग तो एवढं घाण बोलतोय ना, खूपच घाण त्याच्यामुळे बोलतोय तो तुमचा कसं मला. काय संपर्क आला त्याच्यासोबत? आम्ही, तो माझ्याशी बोलत होता आधी, बरोबर. रिलेशन मध्ये होतो का तुम्ही? हा हा. हा, मग तर तसं मी. बोला ना तुम्ही, स्पष्ट सांगायचं तर त्याला हा, स्पष्ट. सांगायला. हो, पण त्याचं असं म्हणणं आहे की मी कंटिन्यू त्याला बोललं पाहिजे. मला त्याच्याशी बोलायचंच नाही. तो 5 मिनिटं पण थांबत नाही. 1 सेकंद काय 50 कॉल करतो एका सेकंदाला तो. त्याला त्याचं जर नाही घेतला ना, हा कोणाचाही फोन घेऊन फोन करतो आणि ब्लॅकमेल करतो. मी तुझे असे फोटो टाकल, मी तुझे फोटो तसे टाकल, मी हे करल, मी ते करल. प्रेम करतो का अत्याचार करतो म्हणा हे? मग तेच सांगतेय ना, मला त्यांनी एवढा भयान त्रास दिलाय ना, शपथ अक्षरशः जीव द्यावा असं झालंय मला आज. आता काय मदत पाहिजे तुम्हाला त्याला बोलायचं का? त्याला सांगायचं की मला फोन नको करू असं. त्याला घेता का लाईनवर का नंबर देता मला? तुम्ही ऐकता का? तुम्ही बघायचं का तुम्हाला कसा बोलतोय तो? मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही पूर्ण स्टोरी सांगितली तर मला बोलता येईल. तो दुसरं सांगणार, तुम्ही तिसरं सांगणार, असं म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही तुम्ही तसा अडकत कंटिन्यू अडकत मला फोन बोलताय, येतोय तो. कुणाला तरी बाजूला बोलतंय का लाईनवर कोणी आहे का त्याला बोलतो मी, मला काय अडचण नाही. नाही 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 नाही, त्याला घेऊ का असं बोलते मी. त्याचा मला कंटिन्यू फोन येतोय. हा, पण तो बी मला पण बोलणार ना. आता मलाच नंबर द्या, मी बोलतो. बरं बरं, मग मी लाईनवर घेतो तुम्हाला. ठीक आहे. लगेच घ्या नंबर, मी सांगते त्याचा नंबर. म्हणजे दुसरं 86. काही लपडं नाही, नाही तर माझ्या मागे लावताल तिसरंच लपडं. नाही 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 नाही, दुसरं काही लपडं नाही. मला त्याच्यासोबत रिलेशनच नकोय, नाहीच पाहिजे मला. ठीक आहे ठीक आहे, द्या नंबर. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. मकसूद शेख बोलताय का? हो, सुनील राजे पाटील बोलतोय मी. तुमचं ती प्रकरण बोला. आलं ती सेवली, हा, ते काय तुम्ही परेशान करताय म्हणून कॉल केले होते मला. काय काय मी विषय? मी त्यांना 20,000 रुपये दिलेले सर. 20,000 रुपये माझ्या संग लॉज लाईन झोपलेली ती. 20,000 माझ्या समजा कशासाठी दिलेत? त्याला पैसे नव्हते खर्चायला, माझ्या संग झोपली ती. पैसे घेतले ना, आता पैसे महागारी द्यायचे तर मला ब्लॅकमेल करते ती, फ्रॉड करते. मला म्हणते मी तुझ्या केस करीन, तुझ्या असं करीन, तुझ्या तसं करीन. माझ्यापाशी त्याचे समजे भोंगळे फोटो सर, माझ्यापाशी झोपलेली ती. हा हा आणि त्याने दिवसभर मला फोन चालू होतं, दिवसभर मला फोन चालू होतं त्याचं. त्याने आता 2 मिनिटं झाले माझा फोन उचलीत नाही ते. मी देऊन नंबरवर फोन लावतो सर त्याला. माझी कॉल कशामुळे हिस्ट्री उचलत काढा. नाही? काय माहिती, मी त्याला पैसे मागत होतो, मला त्याच्या संग रिलेशन ठेवायचं नाही. हा, ती म्हणते मला तुमच्यासोबत ठेवायचं नाही, तुम्ही म्हणता तिच्यासोबत ठेवायचं. नाही नाही, ते म्हणते असं, पण मला त्याच्या संग रिलेशन ठेवायचं नाही. मला पैसे आहे तर कसे दिलेले तुम्ही? पैसे मी त्याला ऑनलाईन दिलेले. आहे का स्क्रीनशॉट पाठवता का मला? माझ्यापाशी सगळे सर, सगळे माझ्यापाशी. होय का? हा, सगळे माझ्यापाशी. त्याला ऑनलाईन दिलेले, त्याच्या नांबरावर दिलेले. त्याने हे तर दुसऱ्याचे हे टाकले होते मला, नाही का. माझ्या जरा घरची भीती होती ना मला, तर दुसऱ्याच्या ह्याच्यावर टाकले होते त्याने. तर त्याने त्याच्यावर पाठवलेले पैसे, त्याच्या मैत्रिणीच्या ह्याच्यावर पाठवलेले आहेत. हा 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 हा. म्हणजे हा, कसे त्याच्या ह्याच्यावर तुम्ही वन टाइम दिलेत का? 1,000 2,000 1,000 2,000? कधी 2,000 दिलेत सर, कधी 500 दिलेत, कधी 1,000 दिलेत, कधी 800 दिलेत. त्याला 19-20 हजार रुपये दिलेले सर मी त्याला पैसे. आता 19-20 कसं, असं कसं अंदाज? नाही नाही, 20,000 रुपये मी त्याला 20,000 रुपये आता दिलेले तुम्ही हिशोब समजा. काढूनच बोलत असताल ना त्याला, असं थोडी बोलणार तुम्ही. आता एखादा हा, माणूस हिशोब देतोय. सगळा हिशोब काढूनच बोलतो सर मी त्याला. आमचं कशासाठी दिले रिलेशन होते पैसे?
भाडं भरायचं होतं, रूम भाडं भरायला पैसे नव्हते तर त्यांनी मला 5,000 मागितले होते. त्याला 2 टाइम करून 5,000 रुपये दिलते. एक टायमाला 3,000 दिलते, एक टायमाला 2,000 दिलते. बर हा. मग प्रेमात पुन्हा दिलते. कपडे घ्यायला आलती तर कपडे घ्यायला पैसे पाठवले होते. त्याला खायला पैसे नव्हते, खायला पैसे पाठवले होते. पुन्हा त्याच्या मोबाईलला रिचार्ज नव्हते, त्याच्यावर मोबाईलला रिचार्ज मारलेले पण माझे पैसे आहेत सगळं. हो पण आता आपण रिलेशन मध्ये आहेत म्हणल्यावर मग ते तुम्ही करायलाच पाहिजे ना. पण आपण रिलेशन मध्ये म्हणजे त्याची बदनामी व्हायला लागली म्हणून मला सोडून द्यायची. मी सर त्याच्यासाठी माझे लेकरं बाळ सोडले, बायको सोडली ना मी त्याच्यासाठी. कशामुळे सोडले? ह्याने घरी माझ्या फोन किती लावला ना, माझ्या महिन्यामध्ये? बायको आता 3 तीन महिने महिने झालं म्हणते तिनं रिलेशन चालू आहे चालू करू. हो 3 महिने झाले, 15 दिवस झालेत माझ्या घरच्याचे आणि माझे भांडणं झाले, तर भरपूर भांडणं झालेले आहेत. मी त्याच्यापाशी आता महागल देऊन गेल्या गुरुवारीच आलो मी इकडे. मी त्याच्यापाशी 3 दिवस होतो त्याच्यापाशी येऊन राहिलेलो. हम्म. वायशम दवाखान्यात जाऊन झोपत होतो मी संध्याकाळी आणि दिवसभर त्याच्यापाशी राहत होतो. हा. हा आता काय म्हणणं काय तुमचं? माझे पैसे माघारी द्यावा, त्याने त्याला सोडून देतो. त्याने जर माझे पैसे माघारी नाही दिल्यास मी त्याचे भोंगळे फोटो का सोशल मीडियावर सोडून देणार. हा हा. हा तुम्ही त्यांना सांगा की माझे पैसे फिर महिन्यात संध्याकाळपासून आले पाहिजे. नाही आले तर मी सोशल मीडियावर युट्यूबवर फोटो सोडून देणार आहे, त्याचे ओपन फोटो. हो पण तुला पण भोंगळ करून मारण्यात येईल ना बाळा, असं कसं जमते? महिलांची पण अशी आबरू कुठं चव्हाट्यावर घालायला तुला दिला कोण अधिकार? सर मी ऐका ना सर, मी त्याला आहे तर त्याला गोडीतच सांगायला लागलो की मला आहे तर हे करू नको, मला असं करू नको, मला तसं करू नको. मला 3 दिवसांनी बोलली पैसे सर की भेटायला. ऐक की ऐका ना. मागणी. आता तुम्हाला मी काय बोललो, तू आता एक्स्ट्रा बोलल्यामुळे तुला अर्धवर बोलतोय. हा तू त्या गोष्टीचा विचार कशासाठी केला हेच प्रश्न पडला मला मोठा. आणि ऐक, तू जर पैसे हा. समजा खर्चाला दिला असशील, समजा हा. रूम भाडा दिला, हे तुझं तर कर्तव्य आहे. त्यासोबत झोपलाय म्हणल्या फुकट झोपलाय का? झोपला मला एकच वेळ झोपलं सर मी त्याच्या संग. त्याच्या संग मग? एकच वेळ झोपलं. त्याने मला जास्त झोपू दिलं नाही, त्याच्या संग एकच वेळ झोपलं. त्याच्या हा. ट्रॉयचे तिकीट पण काढलेत मी त्याला तू गावाकडे एक यायला वेळ ट्रॉयचे झोपून तिकीट फोटो पण. काढलाय, 10 हा. वेळेस झोपल्यावर व्हिडिओ तयार करून तुझा प्लॅन होता काय मग? नाही एक वेळ झोपून फोटो काढला म्हणजे सर आपल्यापाशी काय ना काहीतरी प्रूफ पाहिजे ना. लग्न झालेली बाई कधीच कोणासंग राहत नाही. राहत नाही तर मग आपण कशाला असं ब्लॅकमेलिंग उतरायचं? आता असं तू काय म्हणतो, आता पैसे दिले मी 1,000 रुपये 2,000, तू जर एकदाच वाचीने काम आहे मला 10-20 हजार दे असं म्हणून हा. जर दिले असतील तर हा. 200% घेऊन देतो. पण तू असं रिचार्ज मारलं, लॉजचे भाडं मी दिलं, ही लॉजच्या असले भाड्याचं नाही सर. ऐका असलेला लॉजच्या पडू नको, लॉजच्या नाही तर भाड्याचं नाही. तुला लय त्यांनी महागात पडेल मग त्या गोष्टी बाळा, त्या माझ्या नाही ब्लॅकमेलिंगच्या का गोष्टीत. नाही तर मी स्वतःच मुद्दा उचलेल. मग मी आता फक्त उगाच समजवता म्हणून बोलायला गेलतो. हा ती मी बाई आगाव असेल, तिनं काय तुझ्यासोबत समज धोका देऊन तुझ्याकडून काही सोनं पैसे जर घेतले असते तर 100% तुझ्या बाजूने उभं राहिलो असतो. पण तू ह्या सर गोष्टी माझ क्रिएट ऐका करायचं ऐका सर नव्हतं. हा आता तुला ऐका सर समज इगो झाला असेल फॅमिली, तर स्वतःची बायको आपणच बांधून आणायची असते मॅनेज करून. पण ती जर ऐका तुला सर राहत ऐका नाही तर सर मग सर ऐका पैसे ना देऊन तुझी बायको परत येणार आहे का? ऐका सर मी तुम्हाला काय सांगतो तर हा. त्याने पैसे घ्यायच्या टायमाला मला म्हणली होती की पैसे दे, मी तुझे पैसे माघारी देते जावं लागले तेव्हा. कारण की मी आता बेजार आहे, मी त्याला हा पैसे किती मागितले घेतले तर? समजा गोडीनं. 20,000 रुपये घेतलेले सर आहेत का? नाही ना, तू आत्ताच बोलला रेकॉर्डिंग माझ्याकडे. ऐका तू ना तू 20,000 ऍट ए ऐका टाइम ना. समजा 5,000 2,000 जरी दिले असतील असं मला हा ते लागणार आहेत 5,000 म्हणून. ऐका ना 5,000 जे रूम भाड्यात दिले होते का, तर ती म्हणजे ती माघारी देते म्हणून. जे आणखीन हा जे ती त्याला बोलू शकतो आपण, ऐक तुझ्या बाजूनं. हा ती माघारी देते म्हणली होती. आणखीन एकदा 3,000 घेतले होते का, ती बी म्हणली होती थांब माघारी देते लाईनवर घेत, म्हणून. थांब लाईनवर घेत त्यांना. हा पण ते फालतू शब्दात बोलू नको, तुला माहिती राहू. हो सुस्थित बोलायचं. नाही सर तिथंच बोलतो. हॅलो, हा थांबा 1 मिनिट त्यांना लाईनवर आहे. हॅलो हॅलो मॅडम, हा बोला सर. तुम्ही यांच्याकडनं 5,000 रुपये रूम भाडं म्हणून घेतलेले आहेत का? हा घेतलेले आहे ते. ह्यांनी म्हणतात माझे 20,000 रुपये द्यायला लावा, मी फोन लावत नाही, त्रास देत नाही. मग मी ऐका काय म्हणते सर त्याला, तू हा. थांब मी बरं तुला तुम्ही 8 पैसे दिवसात किती पैसे देते. कशासाठी घेतले होते? 20,000 ऍट अ टाइम घेतलेत का 2,000 3,000 असं काय? हा सर मला त्यांनी कधीतरी पाठवलेले आहेत. कधीतरी म्हणजे रिलेशन मध्येच ना? हो तुम्हाला त्याने लागणार एकदम आहेत म्हणून असे किती पैसे घेतले तुम्ही? समजा रूम भाडं मी परत देते म्हणून. 1 रुपया नाही, त्यांनी मला जे पाठवलेत तुला हे आता घ्यायचे तुला ते घ्यायचे म्हणून. रूम भाडं ठीक आहे हो, तुमचं समजा कपडे घ्यायला ती त्याचं कर्तव्य आहे, त्यानं हरामखोरपणा रिलेशन मध्ये असल्यावर कोणी करतं ना. मग तेच आता समजा सांगते तुम्ही त्यांनी किती मला घेतले रूम भाड्याला, किती घेतले? रूम भाड्याला
1 रुपया नाही घेतलेला आहे सर. मी फक्त त्याने मला जे दिलेले आहेत 2,000 म्हणा 1,500 म्हणा. कशासाठी कधी दिलेत म्हणजे 1400. काय तुम्ही वापस देतो म्हणून असं कमेंटमेंट करून घेतलेले पैसे किती आहेत? 1000 रुपया 500 नाहीये. 2 काहीच नाहीये. तर त्याने 5,000 रुपये रूम भाड्याला घेतले होते, माघारी देते म्हणून, माझी लय बेजारी चालू आहे म्हणून त्याला 5,000 रुपये दिलेले आहेत. हा नाही, तुम्हाला मी हवं तर त्याचं पूर्ण डिटेल काढा. एकदम तो म्हणतोय ना 5,000 दिले. मला 5,000 नाही ना, 5000 नाही 2,500 दिलेत तुम्ही. 2,500 रुपये नाही दिले. एकदा 2,000 दिलेत, एकदा 2,000 दिलेत, एकदा 1,500 दिलेत. असे दिलेत ना 100-200 पण रुपये मॅडम, असं कसं बोलता तुम्ही? 5,500 तर दिले हो, समजा मग- रूम भाड्याला. ती त्याच्यात तुम्ही Room कमेंटमेंट भाडे? केली परत देते म्हणून मला ऐका. लागणार आहेत. हा नाही नाही नाही, त्यांनी मला पाठवलेले खर्चायला. मी ओ, त्याला हॅलो. तरी बोललं. मी तरी हा, बोला त्याला सर. बोलते. तुम्ही कशाला पाठवले खरं खरं सांगा दोघ जण. हा मी काय ऐका सर, सांगते, ते 8 ते जर दिवसात मी बदलत त्याला रिटर्न ऐका सर, करते. ते जर बदलत असले ना सर, हा माझे काय 20,000 रुपये घेऊन ती काय मोठी होणार नाही आणि मी काय गरीब होणार नाही. मी ठेकेदार माणूस आहे सर. हो पण मी जे कुठं ना करीन का लास्टला त्याचं जे समजा त्याच्या नवऱ्यापाशी बी राहू देणार नाही, ती कुठं ना करीन का, हा. बघा हाय का. मी बी साधा माणूस नाही समजायचा म्हणावं. मी बी ती जे ह्याचा अध्यक्ष आहे. मी बी काय म्हणते तर कशाचा? टायगर ग्रुप माझे समजे ओळखीचे पोरं आहेत. तुला टायगर ग्रुप ना सांगितलं का बायकांचे फोटो काढायला? नाही बायकाचे फोटो काढायला टायगर ग्रुप सांगितलं ना. राहते ह्याने टाकले सर मला फोटो. कोणा- व्हॉट्सअपने मला राहते फोटो आहेत. हे उघडे होऊन पाठवलेत का? Blackmail. हा, एवढं? ह्याने उघडे करून फोटो. मी कसं एवढे- पाठवलं सर? काय म्हणतात ह्याने त्याला तर पाठवलेत. मग. WhatsApp- तुम्ही कुठे WhatsAppला राहता ह्याने साहेब? फोटो पाठवलेत. मी बीडमध्ये सर. तुला बेटा तुला खोटं वाटत असेल माझी माहिती घे. मी तुझे भोंगळे करून फोटो काढील पुन्हा माहिती राव व्हिडिओ बनवून तू असल्याच्या गोष्टी बोलत असशील तर. आणि तुला प्रेमात मिटवायचं तर सांग, नाही तर मी नाही का, सगळी आपण हिंदू संघटना गोळा करेल बाळा. तुला माहिती राव तुला लय महागात पडेल मग त्या गोष्टी. ऐका आपण प्रेमात याची मच करेल मग मी तुझ्यावर. आता तुझी बोललास ना माझ्याकडे रेकॉर्ड आहे. हा. तुला नाही भोंगळा करून बीड मध्ये मारला तर माझं नाव बदलून ठेव. पण मी तुला मला काय- परत बोलतोय, महिलेशी हिंदू महिलांना फसवायचं बंद कर तू. मी सर त्याला हा? फसवलं नाही. मी कशाची शपथ तू खातो? मी त्याला फसवलं हिंदू नाही. महिलांना फसवायचा ऐका- ठेका घेतला का ऐका- रे? मी हिंदू महिलांना फसवायची शपथ खातो की त्याला फसवत नाही म्हणून. हा, मग? त्यांनी मला लय फसवलंय. त्यांनी मला लय ऐका फसवलंय. ना, त्याचा नवरा- सर. तुला हे करायचं का वर हिला घेऊन? ऐका त्याचा नवरा हा? जर काल सोडून गेला तर ती दिवसभर मला बोलली. आज त्याचा नवरा महागारी एक आला एक रात्री. एक अरे दिवस बाबा, माझा तुला नवरा गरजे- सोडून गेला नाही. माझा गरज नवरा सोडून बरं गेला जाऊ दे तिचा नवरा. तिचा नवरा कुठे माय घालू दे, तू नीट राहा. तू कशाला हिच्या नवऱ्याचं बघत बसलाय? तिनं नाही, बोलली तिनं असेल ऐक बोलला तुला नाही. गरजेपोटी तू बॅग घातली, फोटो बिटो काढले. मला सगळं माहिती आहे. हा, सगळं मग? करून बसलेलो मी. मग आणि मला तू एवढी असले धमकी उद्योग देतोय करतो ना का तो, रे? मला ब्लॅकमेलिंग एवढी करायचे? धमकी देतोय ना, एवढं ब्लॅकमेल करतोय ना इंस्टा असे फोटो. त्याचं घरबीर माहिती का मॅडम तुम्हाला? मला त्याचं घर नाही माहिती, त्याला माझं माहिती आहे. माझ्याकडून बरं, आम्ही मी माहिती सांगितलं, घेतो माझ्याकडून याची. चूक झाली. तुम्ही आता कुठे पुण्यात आहेत का? मी पुण्यात आहे. तुम्ही वाटलं सर माझ्या जवळ इथं आला तरी मी तुम्हाला भेटते, पण ह्यानी मला एवढं टेन्शन दिलंय ना, एवढं टॉर्चर करतो ना. फोटो बिटो अकरा बोंगळे वाजता- मादरचो तुला नागळाच करून मारेल बाळा. ना लय डोक्यात बसला माझ्या बोललाय तेव्हापासून. मला एवढं परेशान केलं ना आणि एवढं ब्लॅकमेल करतो ना, तू हे नाही केलं तर मी तुझ्या नवऱ्याला हे करणार, तुझ्या नवऱ्याला हा. मी हे करणार. हा. त्याच्या भीतीपोटी मी सगळं कारस्थान केलं, माहित आहे का. हा. मी त्याला 1000 वेळा सांगितलं माझ्या नवऱ्याला सोडून मी कुठे. तो पुन्हा म्हणशील, पुन्हा नावात घेत फिरशील बघ. ठीक आहे सर. माझी चुकी झाली. मला की त्याला पैसे दिले त्याच्या पैसे दे तू आराम करूपणा ती बोलतो बाकीचं मी, पण तू त्या गोष्टीत महिलेला परत कॉल नाही त्रास नको. आणि ती फोटो बिटो डिलीट कर. आता मला तिथे यायला लागेल बीड मध्ये. माझ्यापाशी त्याचे फोटो बिटो काहीच नाही सर. माझ्यापाशी तू नाही आता का? बोललाय माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. तुला एसपी ऑफिसलाच बोलवतो, थांब जरा 1 तासात. मी काय म्हणतो सर, माझ्याकडे त्याचे फोटो बिटो काही नाहीये. मी उगा त्याला आणि विहिरीत होतो. तू म्हणलास माझ्यासोबत झोपल्या लॉजवर आणि फोटो काढतो का रे? हिंदू महिलांना ब्लॅकमेल करून पुन्हा झोपायचं दुसरी जवळ. असं चालू आहे ना तुझा प्लॅन? नाही तसं प्लॅन जर असता ना सर माझा, मग काय होतं प्लॅन तुझा आता? माझं तसं आता जर म्हणलं की मला असतं ना सर, फेसबुकला टाकतो म्हणून आराम करू. रेकॉर्डिंग आहे माझ्या तुझ्याकडे. तुझी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तर माझी रेकॉर्डिंग आहे सर तुमच्याकडे. तू ऐक ना, माझी आयडी सर्च कर एकदा व्हॉट्सअपला फेसबुकला, सुनील राजे पाटील कोण आहे, आणि मग मला फोन मी कर काय थोडे 10 मिनिटात. ऐका ना सर, माझं हा. ऐकून तुम्ही. मी तुम्हाला जे म्हणलो का ते माझं सगळं मान्य खरं आहे. माझं मी जे म्हणलो का तुम्हाला फेसबुकला टाकेन, आता त्याला तुला टाकेन, ती कुठं पुरावे टाकेन. द्यायला लागतील वागा. तुला ती पुरावे द्यायला लागतील. मी येणार. मॅडम तुम्ही मागे सरकू नका फक्त.
ह्याने मला खूपच त्रास दिलाय ना. मी त्याला एवढं पण बोलली सर की मी तुझे 1-1 रुपया तू म्हणतो ना मला 19 मी तुला 20 देते फक्त मला कॉल करू नको. नाही, काय नाही, ह्याला मला कॉन्टॅक्ट नाही मध्ये राहू नका. मी ह्याला थांबा दाखवतो जरा. हॅलो. हॅलो सर, हा. मी काय म्हणतो होतो, त्याने जर पैसे दिले असले ना तुम्हाला तर ते माघारी दे त्याच्यात लेकरा बाळाला. आपल्याला काय करायचं त्याचे पैसे नाही दिले नाही. नाही दिले का? मला माहित होती ना ते मी पैसे त्यांना दिलेत म्हणून. नाही ना, मी म्हणलं त्यांना माझ्या कॉन्टॅक्ट द्यायला. असं आहे का? मला काय देऊ नका सर. द्यायचे असले तर त्याला द्या 10,000 रुपये त्याच्या लेकरा बाळाला. आपल्याला काय पैशाची कमी नाही. त्याची जरा परिस्थिती बेकार होती म्हणून आपण दिले त्याला पैसे. हो, हो. त्याचा नवरा दारू पिरू पितोय ना. बोललो मी, फोन करू नका. हा, नाही ना, त्याला फोन लावित नाही मी. समजा उडून टाकलं त्याचं. त्यांचा फोन येणार नाही. ती फोटो बिटो डिलीट करा. कोणतं बघायला अजून कुठं पडते, कारण प्रकरण दोघा तिघाकडे गेलंय. असं आहे का? उगाच चांगलं त्याचा कार्यक्रम होईल. नाही नाही, ते मी मग नाही का घरात चाललो होतो म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. मी घरातून बाहेर आलो आता, हा. त्याच्यामुळे फोन लावला. मी म्हणलं उगाच कशाला घरात आपले लफडे वाढवायचे. हो, हो. हो. द्यायचे असले त्यालाच पैसे द्या सर. मला काय पैसे नाही. मला काय पैशाची कमी नाही. माझी कामं चालू आहे तिकडे. हो, हो, हो. बोल. हा, तुम्ही काय करू नका. सिंगल ब्लॅक लिस्टला टाकून डिलीट करून टाकावं. नाही, सगळे नंबरवरून blacklist- लावू नका, दुसऱ्या नंबरवरून. हा, नाही 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 नाही, तसं एकदा नाही म्हणलं ना सर तर तुम्हाला चुकून बी त्याचा फोन येणार नाही की हिने मला फोन लावलोय म्हणून. हा, दुसऱ्याने कोणी लावलं तर मी सांगू शकत नाही बघा. माझे फोन ते त्याला जाणार नाहीत आता. कारण की त्याने माझं समजा वधवस केलंय. आता मलाच बघावं लागेल. माझ्या बायको फिकूला आणावं लागेल जाऊन. करा, काय नाही. का हा. दुसरी काय लागली मदत तर करत जाऊ आपण. ठीक आहे ठीक आहे. हो, हो. केव्हा फोन लावतो सर? तसं काय नाही. हॅलो. हॅलो. हा बोला की दादा. बोललो मी त्यांना. हा, आणि तो मला परत अजून काय बोलतोय मी करणार तुला फोन. आता बोलला मला, मी बोललो होतो म्हणला तिला फोन करतो म्हणून. हा मी म्हणलं आता करू नको. बोललो त्याला सगळं. बरं. तुझे काय पैसे असतील माझ्याकडून घेऊन जा म्हणलं. हो चालेल तसं सांगा. 2-4 दिवसात ये म्हणलं आणि घेऊन जा. हा. तिला काय फोन तुम्ही करू नको. आता तिनं म्हणलाय तिला सांगा हा. मला फोन करू नको म्हणून. हा चालेल मी नक्कीच म्हणलं बंद. तिचा फोन नाही येणार म्हणलो. हा हा नाही करत मी. त्याचा पण त्याचं नंबर आलं की मी तुम्हाला करते. मी टाकलंय. नंबर ब्लॅकलिस्टला टाका आणि डिलीट करून टाका. ब्लॅकलिस्टला टाकलं तरी तो किती जणांच्या फोनवरून फोन करतो मला. वापस जायचं. पुढून वळवा. हा हा. दुसऱ्यांच्या नंबरवरून कॉल करतो तुम्हाला. हा, त्याला बोललो मी आता माझ्या भाषेत. तुझं काय असेल पैशाचं बोलतो म्हणलं. हो पैसे देऊन टाकू आपण माझ्या त्याचे. फोन येऊन घेऊन जा म्हणलं. ठीक आहे. हा? ठीक. बोलतो मग तुम्हाला ठीक आहे. फोन करतो. मी तुमचा नंबर सेव्ह करते. नाव काय आहे तुमचं? सुनील राजे. ठीक आहे. थँक्यू दादा. हो, हो, हो. हं.